नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे फेर फटकावेत सेड. तर आजचा तिसरा दिवस आहे आणि आज आपण निघालो आहोत मार्लेश्वरला जायला. मार्लेश्वर करून त्यानंतर अख्खा म्हणजे खूप मोठा दिवस आहे आपला. इथून आपण मार्लेश्वरवरनं संगमेश्वरला जाणार आहोत, तिकडे एक देवस्थान करून तिकडनं मग माणगावला जायचं आणि माणगावला फायनली आपला एक हॉल्ट असेल. सो प्रोसेस तर थोडी मोठी आहे आजची, कारण की आता आम्ही इथनं चाललो आहे माझ्या मामाच्या गावाला आणि म्हणजे मारळला थांबू आणि तिकडे आम्ही सगळ्या बॅग्स वगैरे अनपॅक करू आणि त्यानंतर मग पुढचा प्रवास चालू करू डिरेक्टली मार्लेश्वर मंदिराकडे. तोपर्यंत एन्जॉय द व्ह्यू. गुड मॉर्निंग गाईज. नाश्ता करून झाला आणि जस्ट म्हणजे हवा वगैरे सगळं चेक करतो. इकडून आम्ही चाललो आहे मार्लेश्वरला जाऊ, मंदिरात आम्ही दर्शन वगैरे घेऊ, त्यानंतर आम्ही संगमेश्वरला जाणार आहेत. तिकडे खूप काही गोष्टी बघण्यासारख्या आहेत, सगळे आपण व्हिडिओमध्ये कॅप्चर करणार आणि सगळं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. थँक्यू. आम्ही आता मारळला पोचलो आहे माझ्या मामाच्या गावाला. 3च गाड्या घेऊन चाललो आहे. एक अंकितची गाडी ठेवतो आहे वरती मंदिरात, कारण की तिकडे माकडं वगैरे खूप आहेत ना, तर त्यामुळे आम्ही बॅग वगैरे काय नाही, फक्त गाड्या घेऊन चाललो आहे. मारळवरनं निघालो आणि आपली 220 अंकित चालवतो आहे. ऑलमोस्ट सगळ्यांच्याच गाड्या एकमेकांनी सगळ्यांनी स्विच केल्या आहेत. रस्ता हा मार्लेश्वरला जायचा एवढा सुंदर रस्ता आहे की तुम्ही इथे असं कॅमेरा जस्टिस नाही करू शकत या गोष्टी. आणि जेव्हा तुम्ही जाल ॲक्च्युअलमध्ये तेव्हा तुम्हाला समजेल की किती चांगला रस्ता आहे. आणि रस्त्याने जाताना जेव्हा ते डोंगर दिसतात, वळणं आहेत, हे सगळं म्हणजे एक्सपिरियन्स करण्यासारखं आहे. मी सांगून असं तर तुम्हाला समजणार नाही, बट तुम्ही खरंच मार्लेश्वरला एकदा जायला हवं, कारण की हा एक्सपिरियन्स तुम्हाला समजेल. जसं मी आत्ताच बोलत होतो की जे डोंगर दिसतात आणि वळणं आहेत, मागे तर तुम्हाला मी आता दाखवली वळणं कशी आहेत, आणि हा डोंगर बघा, एवढा सुंदर व्ह्यू आहे हा की खरंच कॅमेरा जस्टिस नाही करू शकत या गोष्टी. तुम्ही जेव्हा स्वतः याल तेव्हा तुम्हाला अनुभव भेटेल हा. मार्लेश्वरला पोचलो आहे आणि वर जायला सुरुवात केलेली आहे. मागे सगळी गँग आहे आपली, इकडे अंकित दादा आहेत. आता सध्या तरी जोश सगळ्यांचा हाय आहे. भावा तसे 10 शिडे झाल्यात, पण सगळे 10 पुढे जाऊन बघूया काय टाइमला खुर्च्या लावल्यात रे. संदेशची मॅच आहे वरती क्रिकेटची. संदेशची पहिली ट्रॅकिंग आहे. आधी पहिला बोल तर श्वास नंतर सोड. आधी पहिला बोल तर श्वास नंतर सोड. आपण जास्त जोशमध्ये वर चाललो असं वाटत.
हो आता थोड्या वेळाने बघा आत्ताच धापा 5 मिनिटात भेटू 10 मिनिटांनी परत भेटू हा? 100 झाल्या वाटतं 10 मिनिटांनी भेटू भावांनो अरे तू लोड नको अरे सिंगल चाल ना भाई कुठे काय होईल चल अभि घेऊन चल वर बच्चीला आणि पावला खांद्यावर आता कसं ते कोणतं गाणं नमो 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 परत बोल अभि अभि कसं जायचं बोलतो हा नॉन स्टॉप आणखीच आपण नॉनस्टॉप केलं तर काय होईल फुल स्टॉप लागेल तो बघ हे एक सोल्जर ऑलरेडी डाऊन झाला आमचा खत्म बाय बाय टाटा गुड बाय गया ये मित्रा ये हा बघ ये इकडे बस ये बघ आपण टिक करके देतो हाऊस द जोश कुठे मंदिर कुठे मंदिर म्हणून सांगतो मोबाईल लावतोच आता ओ माय गॉड चल हर हर महादेव अरे अरे महादेव बस झालं 2 शिडांचा जोश थांबले तिकडे गडी ये माय बॉय कम ऑन हा पाणी तर घे फटे अरे आत्ताशी आपण 10-15 शिड्या चढलो रे किती बाकी आहेत हे सोंदेस 300 टोटल आहेत टोटल 300 आहेत हा सोंदेस ए सोंदेस इकडं बाहेर निघेल वाटतं तोंडातून हे थट्टा नाही सास फुलतेस मी पूर्ण असं जाणार हा मी आता बसणार आहे निघलंय मोठा माहिती अंकित हा नॉनस्टॉप चाललोय आम्ही येतो मागून धापा तर हे एक काम कर पाणी बिणी घेऊन नॉन स्टॉप घेतो चला चला अच्छा चालतं ना मॅडम चला सगळ्यांनी जाऊया. थांब थांब चला चला सपोर्टर आहे मजा आया धावतोय कसं धावतोय आजची राईड लीड करणारे वाके बाहेर माकडे वगैरे असतात तिला लक्ष ठेवायला फोन हे बच्ची इकडे ठेवा हे शेवट आता मंदिराला टोटल बाहेर संपल्या 500 काय लागलं तरच घ्यायचं असं काय गॅरंटी सांगत नाही तुम्हाला चप्पल ठेवायची इकडे आतमध्ये हे शेवट पायरी आता मंदिराला 520 पायऱ्या संपल्या 5 पायऱ्या फक्त लिहावर चप्पल जाऊ दे मला काय बोलला तुझ्या काय अजून 400 चढू शकतो स्नोवर म्हटलं हो कसं पोचलो आम्ही फायनली आजची राईड लीड तुषार सरांनी केली आणि अभिजित जय जोशी श्री महाकाल जय श्री महाकाल हर हर महादेव
याच्यामध्ये प्रसाद होता यामध्ये, आणि हा किती आनंदाने खातो बघा. ह्याने आपला सगळा प्रसाद टाव केला आहे. बघतोस का रे? तुला बघून पण भीती वाटते मारायचा. आणि हा थांबलाय की कधी येऊन ह्याचा चष्मा उडवतोय. चांगले फोटो काढ ना. पांच्या बिंच्या काय नसतं, सिनेमॅटिक व्ह्यू घेतो ना. थांबतोय बादलो रे, बादलो इकडे बघ. दर्शन खूप मस्त झालंय. गर्दी वगैरे तर नव्हती एवढी. खूप छान दर्शन झालं आणि खूप मस्त पण वाटतंय. सगळ्यांना असं माहिती नाही, म्हणजे सगळ्यांनाच असं वेगळं फिलिंग आहे. खूप छान वाटतंय ओव्हरऑल. मोडा कसं होतं एक्सपिरियन्स, कसं वाटतं? सुंदर, तुषार? पीसफुल. संदेश कसं वाटतं दर्शन झालं? अरे एक नंबर वाटतं, चांगलं वाटतं. दर्शन करा, एकदम पॉझिटिव्हिटी आली आहे. तुम्ही पण या सगळे मार्लेश्वरला. कसं वाटतं दर्शनानंतर? छान वाटतं. अरे लस्सी ना, दर्शनानंतर कसं वाटतंय? खूप सुंदर. मला एकदम मन प्रसन्न झाल्यासारखं वाटतंय. माझी इच्छा पूर्ण देवाला मी इच्छा सांगितल्या आहेत. सगळ्यांचं भलं करू. खरं प्रश्न आहे का? माझ्या मित्रांचं पण लग्न हो पटकन. कोणाचं? तुषारचं आठवू दे. मी पण खूप मित्रांसाठी इच्छा मागितलेल्या आहेत, तशा पूर्ण होते. सगळ्यांना सुखी देवाच्या आणि आमची दोस्ती अशीच मरेपर्यंत कायम राहू. मित्रांसाठी गाड्या मागितल्या आणि आपल्या भावासाठी लवकरात लवकर या, पुढच्या वर्षी गाडी येऊन दे भावा. लवकर भावाला पण पुढच्या वर्षी नाही. कधीपर्यंत गाडी येणार आहे तुझी? कधीपर्यंत गाडी येते? लवकर बोल. प्रॉमिस काही सांगू. प्रॉमिस नाही करू शकत तू यार. काय मला ज्यूस, मी लस्सी नसतो पीत. कोकम ज्यूस पिला दो. 2 लस्सी, 1 कोकम ज्यूस, 1 लिंबू. आम्ही ड्रिंक्स ब्रेकसाठी थांबलोय. 3 लस्सी. लिंबू सरबत. बोलवतो मागचा थोडा. पुन्हा एकदा आपण आलो आहोत बाईकवर आणि खूप चांगलं दर्शन झालं. मस्त मजा आली. आता इकडनं आम्ही चाललो आहे मारळला. आमच्या बॅग्स वगैरे जिकडे आम्ही काढलेल्या त्या आता सगळं परत पॅकिंग वगैरे करायची आहे. पॅकिंग ॲज इन बॅग्स बांधायचे आहेत आणि त्यानंतर मग आम्ही पुढे निघू. थोडासा लेट झाला आहे त्याच्यामुळे मोस्टली मी दाखवत नाही आहे की आम्ही बॅग्स वगैरे काय बांधतो आहे किंवा कसं काय. तर डिरेक्टली आपण हायवेलाच भेटूया. सो वेलकम बॅक टू आपला मुंबई गोवा हायवे. आणि जसं मी बोललो की थोडासा लेट झालेला त्यामुळे मी दाखवलं नाही की आम्ही बॅग्स कशा बांधतो आहे, काय करतो आहे. ॲक्च्युली ही जी प्रोसेस आहे बॅग्स बांधायची ही खरं तर खूप टाईम टेकिंग आहे. आणि एकदा म्हणजे ती टेक्निक जर कळली की कशा बांधायचं आहे, काय बांधायचं आहे, तर मग थोडंसं इझी होतं. बट स्टील प्रत्येक वेळेला ते काढणं आणि सेम पद्धतीने म्हणजे बांधलं जाणं ह्याच्यामध्ये टाईम जातो थोडासा. त्यामुळे आम्हाला रोजच असा थोडासा लेट होत होता आणि आज पण झाला आहे. बट स्टील आम्ही डिस्टन्स कवर करतो आहे. सगळेच ऑन टाईम चाललेत आणि स्पीड वगैरे ओव्हर स्पीडिंग नाही आहे कोणाची. बट आम्ही होपफुली ऑन टाईम कवर करूच. ओव्हरऑल एक सगळ्यांची एनर्जी थोडीशी आज लो आहे. लो असं नाही बोलता येणार कारण की आम्ही सकाळी जो नाश्ता केला होता त्यानंतर फक्त मार्लेश्वरला एक ड्रिंक्स ब्रेक घेतला आहे आणि त्याच्यानंतर अजूनपर्यंत आम्ही काही खाल्लं नाही. आम्ही लंच पण आजचं स्किप झालं आहे बिकॉज ऑफ टाईम. आणि आता आम्हाला कारण की डिस्टन्स कवर करायचं त्यामुळे आम्ही ब्रेकफास्ट आणि आता कारण की आम्हाला डिस्टन्स पण कवर करायचं त्याच्यामुळे आम्ही स्नॅक्ससाठीच थांबू कुठेतरी. म्हणजे छोटं असं थोडंफार काही आम्हाला खायला भेटलं तरी पण चालेल. बट होपफुली संगमेश्वरलाच आम्ही डिरेक्टली थांबू.
तर टिल देन स्टे ट्यून्ड आणि व्ह्यू एन्जॉय करा. मार्लेश्वरवरनं निघालेलो. आता आम्ही नॉनस्टॉप संगमेश्वरला आलो आहे. भैरी भवानी मंदिर करायला चाललो आहे. इथून ऑलमोस्ट म्हणजे नाक्यावरनं ऑलमोस्ट 17 किलोमीटर आहे जाऊन, आणि जाऊन येऊन पकडा म्हणजे एक तास जाईल आपल्याला थांबून. हो. 1 तासभर जाईल आम्हाला. त्याच्यानंतर आम्ही परत नॉनस्टॉप माणगाव करायचं ठरवलं आहे. मध्येच ब्रेकफास्ट करू. आज जेवणाचा ब्रेक आम्ही घेतला नाही कारण की सकाळपासूनच लेट झाला आहे. आता डिरेक्टली आम्ही नाश्त्यासाठीच थांबू आणि मग आपण बघू काय खायचं काय नाही ते. थोडंसं चुकला अंदाज. तो जो 17 किलोमीटरवाला होता ना, तो ते वेगळं मंदिर आहे. हे मंदिर 1-1.5 किलोमीटरच आहे तिकडनं, म्हणजे नाक्यावरनं. आम्ही पोचलो इकडे आणि तुम्ही बघू शकता ते बाहेर हे सगळं आहे थोडंसं, आणि हे मंदिर आहे. आता जस्ट आम्ही मंदिरातनं आलो, भैरी भवानी मंदिरातनं, आणि तिथे जे भटजी काका होते त्यांच्याकडनं असं कळलं की ह्या कसबा गावामध्ये ओव्हरऑल 350 शिवमंदिरं होते त्यावेळेस, पण आता तेवढे नाही राहिलेत. आणि त्यापैकी म्हणजे ह्या गावात अजून पण होते, पण आता उरलेले फक्त हेच आहेत. हे एक शिवमंदिर आहे आणि त्याच्या बाजूला हे एक शिवमंदिर आहे, जे खूप जुने म्हणजे ऑलमोस्ट महाराजांच्या काळातले हे मंदिर आहेत 2. आणि बाकी असेच त्या बाजूला पण आहेत तिकडे, पण तिथे खूप फिरून जावं लागेल आणि पुढे पण आहेत अजून. सो हॅलो एव्हरीवन, एक क्विक अपडेट. आत्ता आम्ही जस्ट पोचलो चिपळूणला आणि नाश्ता वगैरे केला आहे कारण की कोण जेवलं नाही. थोडं खाल्लं आणि एक रेडबुल पिआलं आहे. बाकी भूक तशी कोणाला नाही जास्त. याच्या पुढचा आमचा स्टॉप असेल माणगावचा. तिकडेच आम्ही आज हॉल्ट करू आणि तिकडेच मग ब्लॉग एंड करू. बाकी गुड टू गो. नमस्कार सगळ्यांना. खूप जास्त लेट झाला आम्हाला पोचायला. आम्ही ॲक्च्युली थोडा रस्ता पण विसरलो आणि थोडं पुढे गेलो, चुकामुक झाली. त्याच्यामुळे आम्ही माणगावला आमच्या मित्राच्या आत्याकडे थांबलेलो आणि ते खूप आतमध्ये पण होतं, त्यात आम्हाला वेळ झाला थोडासा. आम्ही आता जेवलो आणि जस्ट राऊंडला माणगावमध्ये आता सध्या. जवळच रायगड पण आहे. आम्ही कदाचित रायगडला पण जाऊ, किंवा जर लेट होणार जरी असेल तर मग आम्ही डिरेक्टली मुंबईला जाऊ. तर जे पण काय होईल ते आपण अपडेट करू. मागे इथे राजे आहेत, बघू शकता. इथे रायगडमधली ही स्पेशालिटी की तुम्हाला प्रत्येक घरामध्ये आणि चौकामध्ये महाराजांचे पुतळे, घरांमध्ये फोटोज, हे सगळं बघायलाच मिळतं. आणि आमची आता त्याच्यावरच चर्चा चाललेली की कसं करायचं, की आपण एवढं जवळ आलो आहे तर रायगडला जायचं का नाही जायचं का. गुड मॉर्निंग गाईज. आजचा 4था दिवस आहे आणि आमची सुरुवात झाली आहे माणगावमधनं. नाश्ता वगैरे करून आम्ही असेच फिरायला निघालो आहे गावात. आणि आता यापुढे आम्ही माझ्या दीदीकडे जाणार, जेवणार, आणि मग आमचा पुढचा मुंबईचा प्रवास चालू होईल. सो स्टे ट्यून्ड. आम्ही सगळे निघालो आहे माणगाववरनं, जिकडे आम्ही काल थांबलो होतो. आणि सकाळी जसं मी बोललो की आम्ही फिरायला गेलेलो, त्यानंतर सगळं झालं. आता मी निघालो माझ्या दीदीकडे चाललो आहे. तिकडे आता आपण जेवणार आहोत आणि त्यानंतर मग बॅक टू होम मुंबई जाणार आहेत. सगळे रेडी आहे. तिकडे हवा वगैरे चेक करतो आहे. बस अंकित आहे, संदेश, आणि पुढे आपला पाटील दादा.
सो काय म्हणणं आहे, कसं वाटतंय मुंबईला जाताना? कसं वाटतंय? लवकरच एक नवीन राईड आपण परत करूया. तर आता आम्ही माझ्या दीदीच्या घरी आलो आहे. आम्ही आता जेवू इकडे आणि त्यानंतर मग नॉनस्टॉप पुढे जायचा आमचा प्रयत्न असेल, पण मध्ये जर असं वाटलंच तर आम्ही थांबू छोटासा ब्रेक घ्यायला. बाकी सगळे इथे बसलेत, एन्जॉय करतात. हायवे आहे अंकित मोडात आणि दीदीने काय बनवलं आपण बघूया. ताई काय बनवलंयस स्पेशल? काय स्पेशल मी आहे? हे बघ खीर बनवली आहे, ओके मटरची भाजी, मटर बटाटा, वरण बनवलंय ओके आणि चपाती. आणि हा बघ हा मी ठेचा बनवलाय, मिरचीचा ठेचा. आणि हे आहे कोशिंबीर केली आहे बीटची. आणि इथे मी तुम्हाला ह्याच्यातनं मी ताक देणार आहे. सीट. हे आहे आजचं आपलं जेवण आणि बसलं इकडे. कोलाडवरनं निघालो आहे, एक रेडबुलचा ब्रेक घेतला इथेच. आता जोशीवाडे आले आहे इथे आणि बाकी सगळे बॉईज रेडी होत आहेत. अंकित संदेश आहे आणि इथे आता इकडनं निघून आमचा नेक्स्ट ब्रेक असेल वडखळ नाक्याला. आम्ही अंकितच्या गावी चाललो आहे. तिकडे जाऊन एक 10-15 मिनटं थांबू आणि परत तिकडनं मुंबईचा जो रस्ता आहे तो पकडून सरळ घरी जाऊ. तोपर्यंत तर खूप शोधत आम्ही आता अंकितच्या गावाला पोचलो आहे. तुम्ही बघू शकता हे मंदिर आहे. जास्त असं काय नाही, आम्ही पाया पडू आणि एक 15 मिनटात ऑलमोस्ट आम्ही निघू इकडनं. आमच्या भावाने अंकित दादाने आम्हाला लावले कामाला. मी आणि संदेश आम्ही दोघे सामान घ्यायला आले. आता आज जाऊ, देतो पाया पडू आणि लगेच निघू. एवढा स्वार्थी आहे याने स्वतःसाठीच घेतला फक्त, खातो पण निर्लज्जसारखा. बाकी लोकांना हां दाखवतो सगळ्यांना. एक तर हे काय घेऊन आला कुबडी म्हातारीवाले. हे लाशरम नाही का तुला? जरा पण नाही. तलवार कट मिशी तुपशील POV शॉर्ट्स. कुठपर्यंत राईड तुझी आज? आज मी चाललोय जोगेश्वरीला ही घेऊन गाडीवर. झेड एक्सटेनर पोचेल की नाही माहिती नाही. देवाकडे प्रार्थना करा की हा पोचू दे. कोण मी कुठे? जोगेश्वरीला. मग देवाकडे का प्रार्थना करायची? या रायडर पोचू दे, गाडीने धोका नाही दिला पाहिजे. एव्हरेस्ट तर देईल इंजिन. ही गाडी आहे का? नमस्कार आणि तुमच्या सगळ्यांचं आपल्या मुंबईमध्ये स्वागत आहे. व्हिडिओ जास्त नाही बनवला कारण की आम्ही जसं पनवेल क्रॉस केलं तिथनं आम्हाला एवढं ट्रॅफिक भेटलं. त्यात माझी फॉग लॅम्प एक खराब झाली, त्याच्यामुळे थोडं चिडचिड वगैरे आणि त्यामुळे व्हिडिओ वगैरे नाही बनवली. पण आता ऑलमोस्ट एक 5 ते 10 मिनटामध्ये आपण जिथनं राईड सुरुवात केलेली तिकडे पोचू, म्हणजेच आपल्या जोगेश्वरीत. आणि बाप्पाचं दर्शन घेऊ. बाप्पाला थँक्यू बोलले, आपल्याला सुखरूप नेलं, सुखरूप परत आणलं त्यासाठी. आणि त्यानंतर मग होपफुली लवकरच एका नवीन राईडला भेटू. आणि तोपर्यंत तुमच्या सगळ्यांचं प्रेम असंच दाखवत राहा. लाईक करत राहा, व्हिडिओ शेअर करा, जेवढी जमेल तेवढी शेअर करा. सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन दाबायला अजिबात विसरू नका. जिथनं आम्ही सुरुवात केलेली आमच्या जोगेश्वरीपासनं तिथेच आता आम्ही ब्लॉग एंड करतो आहे. आमची कोकण राईड संपलेली आहे.
4 दिवसानं थोडं वाईट तर वाटतं, कारण की खूप छान म्हणजे एक्सपिरियन्स होता. हे 4 दिवस खूप चांगले होते. आता आमची राईड संपलेली आहे, तुम्ही बघू शकता गाड्या जिथे होत्या परत तिथेच लागल्या आहेत. हे आमचं श्यामनगरचं मंदिर आहे. बाप्पाच्या कृपेने सगळे व्यवस्थित गेलो आणि सगळे व्यवस्थित आलो. पुढची राईड लवकरच असेल, मे बी ती एक वन डे राईड असेल. आपण जेव्हा जाऊ तेव्हा परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय सगळ्यांना, थँक्यू. असंच सगळ्यांनी प्रेम करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बॉईज, एक लास्ट व्हिडिओ. गणपती बाप्पा मोरया.